अनुषंगाने दरवर्षी आम्ही पलतली मूर्ती असते आणि आमची बाप्पा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता पाऊस जोरात आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 6 जुलै आणि 6 जुलैला सकाळीच तुम्ही पाहिलं असेल की आपलं एक भारतातील सर्वात पहिला आगमन सोहळा हा पार पडलेला आहे, सुरतचा गणाधीशाय. तर आज 6 जुलै असल्या कारणाने आज आषाढी एकादशी पण आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि एक आगमन सोहळा झालेला आहे. आता तसंच आपण पाद्यपूजन कव्हर करणार आहोत. संध्याकाळी पाद्यपूजन आहे तेजुगायच्या राजाचा. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर त्यांचं दरवर्षी पाद्यपूजन असतं. परत करिरोडच्या राजाचं पण आज पाद्यपूजन आहे. त्याच्यानंतर रंगारी बदक, लाडका लंबोदर याचं पण पाद्यपूजन सोहळा आहे. तर आता मी आगमन कव्हर करून निघालो पाद्यपूजनला. म्हणजे आगमनाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर पाहिलं नसेल तर नक्की बघा. परत मुंबईमधलं सुरतच्या दिशेने पहिलं जाणारं आगमन आहे. तर माझ्याबरोबर निखिल पण आहे. तर निखिल पण आता पाद्यपूजन तो पण कव्हर करणार आहे. त्याचा पण व्हिडिओ अपलोड झालेला आहे मिथिल भालेकर है ना, मिथिल भालेराव मिथिल भालेराव या चॅनलवर. तर तुम्ही नक्की बघा. तर चला पटकन जाऊया आता तेजुगायच्या राजाला भेटूया आपण. तर यंदाचं त्यांचं 59वं वर्ष आहे आणि चला आपण डायरेक्ट तेजुगायच्या राजालाच भेटूया पहिलं. गणपती बाप्पा मोरया मोरया. देवदत्त श्री गुरुदेव वैश्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. वैराज्यं पारमेतराज्यं जमाधिपत्यमयम् एकरणानि तदत्पेश श्लोरा. गणपती बाप्पा मूर्ती तेजुगायच्या राजाचा गणपती बाप्पा राजाचा ईशान गुणाची राजाची. खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार, जय गणेश. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर राजा तेजूबाईचा पाद्यपूजन सोहळा पार पडलेला आहे धूमधडाक्यात. आणि आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत. तर त्यांना विचार, यावर्षीची संकल्पना कशी असणार आहे? संकल्पना म्हणजे काय, आम्ही यायला एवढ्या वर्षाने आज उभी मूर्ती करतोय. जास्तीत जास्त त्या ह्यानी काय बोलतात ते, आम्हाला पर्यावरणपूरकच असते आमची मूर्ती. त्या अनुषंगाने दरवर्षी आम्ही उभी बसलेली मूर्ती असते आणि आमची जागा कमी असल्यामुळे काय हे डेव्हलपमेंट चालू आहे. त्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आम्हाला तेवढी जागा मिळत नाहीये. त्या मालकाची परवानगी घेऊन आम्ही हे जे करतोय तो उत्सव, जेणेकरून आमची कार्यकर्णी आणि जे रहिवासी उपस्थित राहतात त्याला संकल्पना म्हणजे काय आहे, गणपतीची मूर्ती आमची जी आहे ती दरवर्षी राजन झाड, श्री राजन विठ्ठल झाड हेच बनवतात. आणि त्यांच्या अनुषंगाने जी काय त्यांची संकल्पना असते तीच आम्ही पुरे करायचा प्रयत्न करतो. तर आता यंदाचं 59वं वर्ष आहे तुमचं, पुढच्या हिरक महोत्सवी वर्ष आहे. मग काय पुढची तयारी कशी असणार आहे? पुढची तयारी म्हणजे कसं, आम्हाला जास्तीत जास्त जेवढं काय हे करता येईल तेवढं बघतो आम्ही. म्हणजे हे नाहीये की काय बोलतात ते, जेवढं ऍडव्हान्टेज काही कुठे ज्या वेळेला ट्रस्टच्या तर्फे आम्ही जेवढं मदत करता येईल कुठेही ती पण बघतो आम्ही. धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा मंडळाला, खूप खूप शुभेच्छा माझ्या युट्यूब चॅनल वरून. तुमच्या हिरक महोत्सवीसाठी पण आणि तुमचे आभार. आम्ही आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी मानतो. बोला गणपती बाप्पा मोरया. राजा तेजूबाईचा विजय असो. गणपती बाप्पा. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण तेजूबाईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पाहिला आणि अध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर मुलाखत पण घेतली आणि त्याच्यानंतर आता थोडंसं नाश्ता पाणी करायला आलोय. आपला खास मित्र सचिन भाई
ब्रह्मदी एक प्रवास याला एक चॅनल आहे, फूडचा असतो, खूप छान कंटेंट असतात आणि हा आपला भाव आहे आणि नक्की तुम्ही याचे चॅनल बघा, खरंच खूप छान असतात. आता मी आलोय रघुवीरच्या हॉटेलमध्ये, आम्ही नाश्ता करायला आलोय. भाव घेऊन आला आपल्याला, बोला चल नाश्ता करून घेऊया. आता इकडनं पुढं आपलं जायचं, 2 अजून पाद्यपूजन कव्हर करायचे. तर बघा मिसळपाव मागवली आणि भाऊ काय बोलशील भाई? भाऊचा चॅनल पण चांगला आहे, व्हिडिओज पण कंटेंट चांगले असतात. सो मला पण नक्की आवडतं, आम्ही त्यांना फॉलो करतो उलटा. सो तुम्ही पण त्यांना सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खास करून तेजू कायाच्या मंडळाचे खरंच मनापासून आभार, ज्यांनी आमचा सन्मान केला. तर धन्यवाद. तर थोडी मुलाखत पण घेतली, तुम्हाला आवडली असं नक्की पेजला फॉलो पण करा. चला आता आपण जरा नाश्ता करूया, तुम्ही पण या. तर मित्रांनो, आता आपण रघुवीर हॉटेलमध्ये होतो, तिथं थोडा नाश्ता पाणी केला. आपला सचिन मित्र होता, त्यांनी खास आपल्यासाठी नाश्ता वगैरे म्हणजे आम्हाला म्हटलं नाही भाई. आणि भरपूर दिवसानंतर दिसला, कारण आम्ही लोक मूवीला वगैरे म्हणजे असे काय ते प्रमोशन असतात मूवीचे वगैरे, त्या मूवीला आम्ही भेटण्यासाठी फक्त आम्ही भेटतो. मग कधी असेल तर आता ब्लॉगसाठी म्हटलं एकत्र भेटतो तर कधी कॅज्युअल मीटिंग कधी होत नाही, पहिली गोष्ट नाही होत. आणि बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाली, ते पण गणेशोत्सवाच्या तेजू गायच्या पाद्यपूजन दिवशी. तर नक्कीच या वर्षी तेजू गायचं एक नवं रूप आपल्याला पाहायला भेटेल, भलं मोठं. आणि ते सांगू नाही शकत. तर तुम्हाला 27 तारखेला फर्स्ट लुक 27 तारखेला 26ला आहे, 27ला नाही का? तर 27ला फर्स्ट लुक बघायला भेटेल, चांगलं मस्तपैकी. आता इकडनं निघूया दुसऱ्या पाद्यपूजनला, आपल्याला जायचं आहे. परत 2 पाद्यपूजन अटेंड करायचे, एक करिवडचा राजा आणि इकडनं नंतर आपल्याला जायचं रंगारी बदक, लाडका लंबोदर. तर चला मित्रांनो, आपण सचिनची इथूनच रजा घेऊया. आधी सचिन आता इथून जाईल पुन्हा एकदा तेजू गाय मंडळामध्ये. ठीक आहे. तो चला मग, चल सचिन, भेटू मग, परत भेटत राहू. नक्की. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. राजाला सबस्क्राईब करा. नक्की. धन्यवाद. चल निघायचं, चला निघूया. बिचारा मितील वाट बघतोय, कधी निघायचं. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता आपण चाललोय करिवडच्या राजाला. तेजुगायच्या राजाचं पाद्यपूजन आपण कंप्लीट केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. स्वतः आपण चाललोय दुसऱ्या पाद्यपूजनला करिवडच्या राजाच्या. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रंगारी बदक, लाडका लंबोदर. तर चला आता पहिलं करिवडच्या राजाचं पाद्यपूजन दर्शन घेऊया, नंतर कव्हर करूया. चला. ताल वज्र ढोल ताशा पथक आता थोड्या वेळात मानवंदना देतील. तर आता रेडी झालेले आहेत, तर चला पहिलं दर्शन घेऊया. गणेशोत्सव मंडळ म्हणजे अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमामुळे नाव मिळवलेला तुमचा आमचा सर्वांचा करिवडचा राजा. गेली 80 वर्ष विविध रूपात सादरीकरण घेऊन आम्ही आपल्यासमोर आलो व त्या सादरीकरणाला नेहमीच डोक्यावर घेण्याचं काम तुम्ही सर्व करत आलात. शिवशंकराची तुला पुरी श्रीकृष्ण अवतरला तर तुम्ही खूप प्रेम दिलं. आपल्या वर्षी सर्वांचा विशेष अशी कलाकृती घेऊन येत आहोत जी रेखाटली आहे. आपलाच एक अवलिया विनय म्हात्रे येथील साकारतील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री राजन झाड. चला तर मग तयार आहात ना?
यंदाचा करिरोडचा राजा स्केच आहे. स्केच काढलेला आहे बघा 2025. तुम्ही पाहू शकता समोर. तर मित्रांनो, आता करिरोडचा राजाचं पाद्यपूजन पण आपण कव्हर केलेलं आहे. आता मी आलो आहे चिंचपोकळी स्टेशनला, म्हणजे चिंचपोकळी स्टेशनला चाललो आहे. आता करिरोड स्टेशनला आहे. पाठी तुम्ही बघू शकता, इथे बोर्ड नाही लावला आहे. तर आता आम्ही चाललो आहे चिंचपोकळी स्टेशनला. आपल्याला तिकडे रंगरी बदक म्हणजे चाळीचा गणपती आहे, त्याचं पण आज पाद्यपूजन आहे. आपण दरवर्षी कव्हर करत होतो, तर त्याचं पण आपण कव्हर करणार आहोत. तर चला आपण आता ट्रेन पकडून जाऊया चिंचपोकळीला. त्याचं आहे रंगारी बदक, लाडका लंबोदर. तो चला फायनली आता आपण जाऊया आणि लाडक्या लंबोदराचं मातीपूजन ते कव्हर करूया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला फायनली पोहोचलो आपण.
तर चला मित्रांनो, आज आपण 2 ब्लॉग कवर केले. म्हणजे पहिला होता जो आगमनाचा, जो सुरतचा गणाधीश होता, त्याचं आपण आगमन कवर केलं. त्याच्यानंतर मग 3 पद्यपूजन होते. राजा तेजू गायचा, त्याच्यानंतर करियोडचा राजा, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट रंगारी बदकला आलो, तिथं मातीपूजन होतं. तिन्ही आपण कवर केलेले आहेत. आपल्याला वाटेत भेटला आहे योगेश भेटला. योगेश पण भरपूर शूट करत होता सकाळपासून आणि तो नंतर आपल्याला इकडे भेटला रंगारी बदकला. आणि आता आपल्याबरोबर दिवसभर होता. तर दिवसभर कसं वाटलं आजचा दिवस? आजचा दिवस एकदम सुंदर होता. खूप सारे गणपती, पहिले तर गणपती बाप्पाचं आगमन भेटलं, नंतर मग आपण पाद्यपूजन केले. बरोबर, खूप सुंदर दिवस, पूर्ण गणपतीमय दिवस गेलेला आजचा पूर्ण. आणि जे पण आता ब्लॉग आलेले जाऊन फटाफट जायचे बघा. अजून खूप सारे अपडेट येणारे रविवार सर्वांनी जा फटाफट बघा. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. काय बोलशील योगेश? तुझा कायचा दिवस गेला? माझं तो चेहरा बघून वाटतं हालत तुझी डाऊन आहे. माझी सकाळी मी 8 वाजता निघालोय चर्चगेटला. हां त्याच्यानंतर करियोडच्या मठात गेलोय टी शूट करायला. हां. त्याच्यानंतर आगमन कव्हर केलं. आगमनानंतर चंदनवाडीला गेलो. अरे बापरे. चंदनवाडी टू परेल चालत आलो त्यांच्याबरोबर. अरे बाप, त्याच्यानंतर हे 4 पाद्यपूजन अरे बापरे मॅच. भाई, भरपूर आहे भाई, स्टॅमिना भरपूर आहे तुझ्यात. चला. हे आता अवस्था अशी झाली ना, झुमक लिटरली चप्पल काढून उभं राहील. चप्पलची अवस्था फक्त दहीहंडीमध्ये बघायची, चिक्कलमध्ये. आईच्या गावात चप्पल एवढे चालून आहे ना, ते हे बरं वाटतं, व्हिडिओ चप्पल बरं वाटतं. हां ना. हां, तेच. चला मग आता घरी जाऊन परत हा ब्लॉग अपलोड करायचा आहे आजच्या आज. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चांगला मस्तपैकी शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.